असीम बलिदान पोलीस। खरं तर आपण सामान्य लोक पोलीस बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बघतो आणि आपल्याला पोलिसाकडे बघितल्यानंतर किंवा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मंदिरात गेल्याचा किंवा देव भेटल्याचा अनुभवही येतो। कारण आपण पोलिसांकडे जातो केव्हा किंवा पोलीस स्टेशनला जातो केव्हा, जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी अडचण असते। परंतु या पोलिसाचं आयुष्य नेमकं कसं आहे, तो नेमका पोलीस बनला कसा, त्याला नेमकं नोकरी करताना काय यातना होत असतील, तो काय त्याग करतो, याची खरं तर कोणालाच कल्पना नसते। आणि म्हणून मला असं वाटतं की असीम बलिदान म्हणजे पोलीस। ऐकूयात तर, कोणी आले पोटासाठी, कोणी आले प्रेमासाठी, कोणी आले पोटासाठी, कोणी आले प्रेमासाठी, कोणी कुटुंब जगविण्यासाठी, तर कोणी देशभक्तीसाठी। 9 महिने पोटात वाढला, 9 महिने मैदानात झिजला, खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो झुंजण्या पोलीस झाला। जनसेवेची नशाच चढली, जनसेवेची नशाच चढली, आठवण कुटुंबाची मनातच विरली। कधी खून, कधी दरोडा, तर कधी दंगलीत दगड अंगावर आली। भीती त्याच्या ना डोळ्यात ना मनात ना कर्तव्यात दिसली, करिता तपास त्याची लेखणी आणि काया कधीच नाही दमली। चौकीलाच घरमाने, चौकीलाच घरमाने, जनतेतच मायबापाचा शोध असे डोळी। मुलाबाळांची आठवण येताना अश्रू डाळी, आनंदाने ते गिळी। पत्नीच्या विरहात जात असे त्याची रोजच रात्र काळी, तरीही जोमाने कार्यास लागे, रवीच्या साक्षीने रोज सकाळी। तो यंत्र आहे का देव, तो यंत्र आहे का देव, कसला हा अजब मानव, प्रश्न मज पडे। किती प्रकारची कामे करती, याचे मोजमाप नाही कोणाकडे, याचे मोजमाप नाही कोणाकडे। धन्यवाद।